हॅलो माय डिअर फ्रेंड्स, मी आहे तुषार. आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनलवरती लर्न विथ तुषार या यूट्यूब चॅनलवरती. आपणा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आपण अनुवंशिकता आणि उत्क्रांती हा चॅप्टर पाहत आलेलो आहोत, जो की मराठी माध्यमाचा आहे. याच्यामध्ये आपण काय शिकत आलेलो आहोत की DNA कसं बनतं, प्रथिने कसं बनतं, त्याच्यानंतर RNAचे जे टाईप्स आहेत, त्याच्यानंतर म्युटेशन म्हणजे काय, उत्क्रांती म्हणजे काय, उत्क्रांतीसाठी कोणते पुरावे असतात, आणि सगळ्यात महत्त्वाचा या धड्यातील जो सिद्धांत आहे, चार्ल्स डार्विन्सने मांडलेला जो सिद्धांत आहे, आपल्याला हा सिद्धांत, त्याच्यानंतर लॅमार्किझम आणि मानवाची उत्क्रांती कशी झाली याचा अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये करायचा आहे. ओके, तर बघा, जर आपण कशाचा विचार केला की जर चार्ल्स डार्विन यांनी काय मांडलं, बघा, चार्ल्स डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, त्यालाच काय होता, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. म्हणजेच काय, बघा, चार्ल्स डार्विनने काय केलं, विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले. म्हणजे प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक देशातल्या भागामध्ये जाऊन ते काय करत होते, फिरत होते आणि प्राणी आणि वनस्पती यांचे नमुने ते तयार करत होते, गोळा करत होते. त्यांच्या निरीक्षणावरून असं डार्विनला समजलं की पुढे ते सक्षम जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीस दिला. म्हणजे काही सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आपण बोलतो की जे सक्षम आहे जगण्यास तेच जगतील, बाकीचे जगणार नाहीत. डार्विन याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पीसीज कोणतं बुक लिहिलं, बघा, ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक त्या ठिकाणी काय केलं, संपादित केलं, आपण म्हणूया पब्लिश केलं. डार्विनने त्यांचा सिद्धांत मांडण्यासाठी ज्या पुस्तकाची प्रसिद्धी केली, पब्लिश केलं, त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज. आणि याला लक्षात ठेवण्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक लक्षात ठेवू शकतो. डार्विनने स्पीसीजचा ओरिजिनल फोटो अपलोड केला, याच्यावरून आपल्याला कळतं ओरिजिन ऑफ स्पीसीज असं आपण लक्षात ठेवू शकतो. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन काय म्हणतो, बघा, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात, रिप्रोडक्शन खूप फास्ट ते करतात. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात, जी अक्षरशः जीवघेणी असते. म्हणजे बघा की आता मानवाचं जरी आपण पाहिलं तरी मानवामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली बघायला मिळते. तर मग प्राण्यांमध्ये होईल, वनस्पतींमध्ये होईल, त्यांच्यासाठी जगण्यासाठी स्पर्धा असेल, अन्नासाठी स्पर्धा असेल, राहण्यासाठी स्पर्धा असेल, जी की जीवघेणी स्पर्धा ठरत असते. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात. आपलं पण तसंच आहे. याचा सांगण्याचा अर्थ काय आहे, बघा, की त्याचं म्हणणं आहे की जर आपण योग्य मार्ग जर निवडला तर आपण त्या ठिकाणी याच्यामध्ये तग धरून राहणार आहे, अदरवाईज आपलीही डेथ होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं निसर्गाची निवड याही ठिकाणी खूप महत्त्वाची ठरते, कारण निसर्ग कोणत्या पद्धतीनं त्यांना निवडतोय हेही सगळ्यात महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी आहे. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. जे जगलेले आहेत ते नवीन पिढी तयार करू शकतात, त्यांच्यासारखीच अजून एक कॉपी ते तयार करतील, आणि जेणेकरून त्यांची पुढची पिढी आपल्याला अस्तित्वात आलेली बघायला मिळेल. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत, ज्याला आपण बोलतो थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, बऱ्याच काळापर्यंत सर्व मान्य राहिला आहे. पण त्यानंतरही त्यात काही बाबींबद्दल आक्षेप घेतले गेले आहेत. त्यातीलच काही महत्त्वाचे आक्षेप आपण पाहणार आहोत. बघा, कितीही चांगलं काम केलं तरी आपल्या कामांमध्ये लोक चुका काढतातच. मग जर आपण 100 मधले 99 जरी कामं चांगली केली आणि एक जर चुकीचं काम त्या ठिकाणी आपण केलं तर लोक ती एक चूक आपली लक्षामध्ये ठेवतात, मग जे 99 काम केलेलं आहे ते विसरून जातात. तसंच डार्विनच्या बाबतीमध्ये घडलं. त्याने जेवढे काही सिद्धांत मांडले त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या त्रुटी लोकांनी जगासमोर आणल्या आणि काही गोष्टींचंही त्या ठिकाणी समर्थन केलं गेलं. आपल्या बाबतीत असंच घडतं. तर आपलं आहे की सर्वांशी समानतेने वागा. बऱ्याच वेळा म्हणतात टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. अरे जो बाकी का जो छोड़ दो वो क्या करते हैं, अपना काम है जैसे को तैसा नहीं, सिर्फ सबका अच्छा करने का, सबका अच्छा सोचने का, ये हमको काम करना है, ना कि बर्बादी किसी की करना. ठीक है, हमको सबका अच्छा सोचना है. बराबर. पहिली गोष्ट काय, बघा, की काय सांगितलं की नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. हा पहिला मुद्दा त्या ठिकाणी मांडला.
उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण दिले गेले नाही. मग डार्विनने ज्या काही उपयोगी गोष्टी होत्या, अनुपयोगी होत्या, त्यांचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलं नव्हतं, म्हणून हाही त्या ठिकाणी मुद्दा खोडून काढण्यात आला. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचाही उल्लेख केला गेला नाही. त्यांनी सांगायला पाहिजे होतं की हा एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये हळूहळू बदल होत आहे, काहींमध्ये अचानक फास्ट होत आहे. तर याही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळं आपल्याला हे 3 त्या ठिकाणी आक्षेप घेतलेले बघायला मिळतात. असू द्या, घेऊ द्या, जगाला कामच ते आहे. कारण जग देवामध्ये पण चुका काढतं. चार्ल्स डार्विन तर शास्त्रज्ञ होता, आपण तर माणसे आहोत. ठीक आहे. आणि बघा, असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य खूप महत्वाचे, म्हणजे आपण त्याला बोलतो की मैलाचा दगडच ठरले होते. आता जर आपण यांचा जर परिचय पाहिला, अब ये जो चार्ल्स डार्विन है किसी मोहताज के, क्या बोलते हम, परिचय के मोहताज नहीं है, क्योंकि पूरा जगत इनको जानता है. सर्व लोक यांना जाणतात, ऐकतात, माहीत आहे. जे बायोलॉजी शिकतात, जे जीवशास्त्र शिकत असतील, जे सायन्स शिकत असतील, त्यांना यांचं नाव माहीत असणार म्हणजे असणारच. बघा, यांचा जर आपण परिचय बघितला, चार्ल्स रॉबर्ट डार्विन 1809 ते 1882 या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. म्हणून तर आपण काय करतोय, बायोलॉजी शिकतोय, बायोलॉजी शिकवतोय, सायन्स शिकवतोय. ठीक आहे. त्यांनी दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झालेले आहेत. म्हणजे त्यांनी काय मांडलं की जी सजीव निर्मिती होते, त्यांचा जो कालखंड आहे, याच्यासाठी खूप अवधी लागतो. काही क्षणामध्ये ह्या गोष्टी घडत नाहीत, तर या घडण्यासाठी खूप मोठा अवधी लागतो. या विकासास नैसर्गिक निवडीचे तत्व कारणीभूत ठरले, असे त्यांनी त्या ठिकाणी प्रतिपादन केले. बघा, खूप महत्वाचं आता आलेलं आहे की लॅमार्कवाद आपण त्याला म्हणतो, किंवा लॅमार्किझम. याच्यावरती आपल्याला बघा 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारले जातात. बघा, 2026 बोर्ड एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न होता, हे लक्षात ठेवा. 3 उदाहरणं द्यायची होती आणि त्याच्यावरून त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं होतं. मग बघा, उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत, असा सिद्धांत जीन बॅप्टिस्टी लॅमार्क यांनी मांडला. म्हणजेच काय की एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये बदल होत असेल, मग ते प्रत्येक वेळेस त्याचा यूज जास्त करत असतील, प्रयत्न करत असतील, किंवा त्या गोष्टीचा त्या ठिकाणी आळस केला जात असेल, म्हणून त्या ऑर्गनमध्ये किंवा ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बदल झालेला बघायला मिळतो. असं कुणी मांडलं? जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असे म्हटले. मग खूप वेळा प्रश्न विचारला जातो बघा, की हा सिद्धांत कोणी दिला? कोणता? यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स किंवा यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणता? यूज ऑर यूज ऑफ डिसऑर्गन, हे लक्षात ठेवा. खूप वेळा विचारलं जातं. याही पुढे जाऊन जर आपण विचार केला की त्यांनी असं म्हटलं की जिराफ आला, मान ताणत झाडांवरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले. म्हणजे सुरुवातीला जे जिराफ होते ते एकदम छोट्या मानेचे होते, अचानकच त्यांची मान मोठी झालेली नाही, तर जिराफाने हळूहळू हळूहळू करून काय केलं, असे झाडांवरची ते पाने खायला लागला आणि म्हणून त्यांची मान आपल्याला उंच झालेली बघायला मिळते. बरोबर आहे, अचानक झालेली नाही. पहिल्या पिढीमध्ये थोडंसं पाला खाण्यासाठी ते उभे राहिलेले असतील किंवा त्यांनी त्यांची मान ताणलेली असेल. अशाच काही गोष्टींमध्ये आपल्याला पिढ्यानपिढ्या त्यांच्यामध्ये ही कृती करताना आपल्याला बघायला मिळेल. ज्यांनी प्रयत्न केले, ज्या ज्या पिढीमध्ये प्रयत्न झाले, त्या त्या पिढीमधली आपल्याला मान उंचावलेली बघायला मिळते. ज्यांनी प्रयत्नच केले नाहीत, तर त्यांच्यामधल्या होणाऱ्या ज्या पुढच्या पिढी होत्या, यांच्यामधली मान आपल्याला आहे तशीच राहिलेली बघायला मिळते. आणि ज्यांनी प्रयत्न केला उंच मान करून त्या ठिकाणी झाडाचा पाला खाण्याचा, त्यांच्या पिढ्यांमधली मान मात्र आपल्याला उंचावलेली बघायला मिळते. आपल्याला ही जिराफाच्या उदाहरण समजते. बघा, जर आपण विचार केला, कोणता विचार केला, की पुढे आलो आपण, तसेच लोहाराचे खांदे घनाचे घाव घालून बळकट झाले. आपल्याला माहिती आहे, आपण ज्याला आयर्न स्मिथ बोलतो, जो लोहार असतो, कंटिन्युअसली बघा त्याच्यावरती घाव घालत असतो लोखंडावरती.
हॅमरिंग कंटिन्यूस करत असतो आणि म्हणून त्याचे जे शोल्डर्स असतात आपल्याला एकदम स्ट्रॉंग झालेले बघायला मिळतात. पुढे जर आपण गेलो बघा, शहामृग आहे, इमू आहे, या पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. आपलंही तसंच आहे. आपण जर आपल्या मेंदूचा वापर केला नाही तर आपला एक दिवस मेंदू गंजून जाणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला मेंदूचा वापर करावा लागणार आहे. आपल्या जर या खोपडीमध्ये मेंदू असेल तर त्याचा वापर करा, नसेल तर आहे तसं राहिलं तरी चालेल, काही फरक पडणार नाही. तसंच शहामृग आणि एमू यांनी आपल्या पंखांचा उपयोगच केला नाही, म्हणून त्यांचे पंख आपल्याला कमकुवत झालेले बघायला मिळतात. बघा, हंस असेल, बदकाचे पाय बघा पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करताना आपले पाय गमावले. बिळात जाण्यासाठी, होलमध्ये बरोईंग करण्यासाठी त्यांनी आपल्या पायांचा वापर केला आणि जेणेकरून त्यांचे पाय नाहीसे झाले. मग हंस असेल, बदक असेल, त्यांनी काय केलं, आता ऍक्च्युली तर त्यांनी उडायला पाहिजे होतं, बरोबर आहे, परंतु त्यांनी त्यांच्या पायाची निर्मिती किंवा रचना मग कशी झाली की ते पाण्यायोग्य राहतील, पाण्यामध्ये पोहण्यासाठी. बघा, आपण जर पाहिलं की ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये, त्यालाच काय बोलतोय आपण, ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स, की जन्माच्या नंतर त्यांनी मिळवलेले आहेत वैशिष्ट्ये, म्हणून आपण त्यांना ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स बोलतो. अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होताच. हाच तो मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत, ज्याला आपण बोलतो थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर किंवा लॅमार्कवाद, म्हणजेच लॅमार्किझम. बघा की जन्माच्या नंतर जर कॅरेक्टर त्यांच्यामध्ये येत असतील तर त्यांना आपण बोला ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स, मीन्स इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर किंवा लॅमार्किझम. एका पिढीमध्ये आल्यानंतर तेच पुन्हा आपल्याला पुढच्या पिढीमध्ये बघायला मिळतात. एक छोटासा आपल्याला परिचय पुन्हा एकदा दिलेला आहे. हे पण कोणत्याही परिचयाचे मोहताज नाही आहेत. कोण, जीन बॅप्टिस्टी. बघा, त्यांचा जो काही कार्यकाल होता तो कधी होता, 1744 ते 1829च्या दरम्यान. उत्क्रांती मागे त्या त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडला. म्हणजे तो जीव स्वतः जर प्रयत्नच करत नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही बदलाव झालेला बघायला मिळणार नाही. तर जीव जो काही प्रकारचे प्रयत्न करणार आहे ते प्रयत्न त्याच्या बदलामागे असणार आहेत. या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे ते बदल पोहोचवले जातात आणि प्रत्येक पिढीमध्ये असे बदल घडतात. एका पिढीमध्ये जर बदल झाला तर तोच बदल आपल्याला पुढच्या पिढीमध्ये गेलेला दिसणार आहे, पण त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी वेगळ्या कराव्या लागणार आहेत का, तर नाही. एका पिढीमध्ये बदल झाला, पुढच्या पिढीने अजून आपल्यामध्ये काही गुणधर्म विकसित केले, असे गुणधर्म अजून आपल्याला पुढच्या पिढीमध्ये गेलेले बघायला मिळतात. याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ते कॅरेक्टर किंवा गुणवैशिष्ट्य आपल्याला आपण काय बोलतो, आत्मसात करणं गरजेचं आहे. मगच पुढची पिढी आपल्याला विकसित झालेली बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे आपल्याला त्यांची आपण माहिती सांगू शकतो. बघा, चित्रामध्ये तर आपल्याला दिसतंय की सर्वात प्रथम जे जिराफ होतं त्याची मान आपल्याला खूप खाली असलेली बघायला मिळते, हळूहळू आपल्याला त्यांची मान वरती गेलेली बघायला मिळते. या प्रकारे आपण सांगू शकतो. बघा, विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. म्हणजेच काय बघा, जर आपल्याला लॅमार्किझम समजून घ्यायचे असेल, त्याची थिअरी समजून घ्यायची असेल तर काय त्याने सांगितलं, एका पिढीचे कॅरेक्टर दुसऱ्या पिढीमध्ये जातील पण त्यांनी ॲक्वायर्ड केलेले असतील तर. म्हणजेच काय बघा की समजा एखादा मुलगा आणि वडील असतील आणि त्याचे बाबा जिमला जाऊन मसल बनवत असतील तर त्यांना होणारा जो बेबी असेल, त्यांचं जे मूल असेल ते काही जन्मताच मसलफुल असणार आहे का, तर नाही. कारण ते ॲक्वायर्ड केलेले कॅरेक्टर असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जिममध्ये जाऊन मसल केले तरी होणारा बेबी हा मसलफुल नसणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. हे कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर असे होत नाहीत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण स्वतःमध्ये बदल घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत, हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले आणि यामुळेच आपल्याला लॅमार्कची थिअरी त्या ठिकाणी डिस्प्रूव्ह आपण म्हणतो किंवा चुकीची असलेली बघायला मिळते. सजीवाच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. यालाच संपादित गुणांचा
अनुवंश म्हणतात. म्हणजेच जे काही त्यांनी गुण मिळवलेले असतील त्यांच्या जीवन काळामध्ये, त्याच्यामधले जर गुण पुढच्या पिढीमध्ये जात असतील तर यालाच आपण काय बोलणार, संपादित गुणांचा अनुवंश असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ते लक्षामध्ये ठेवू शकतो. खूप वेळा त्याच्यावरती प्रश्न आलेला आपल्याला बघायला मिळतो. बघा, यालाच आपण काय बोलतो, जाती उद्भव म्हणजेच काय, स्पेसिएशन. याच्यावरतीही खूप वेळा प्रश्न बघा विचारला जातो 2 or 3 मार्क्सला. त्यामुळे लक्षामध्ये ठेवायचं आहे. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम, विसरायचा नाही. बघा, प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. म्हणजेच काय, वनस्पतींमध्ये बदल होत आहे, त्याच्यानंतर प्राण्यांमध्ये बदल होत आहे. मग हा बदल काय, एक उत्क्रांतीचाच आपल्याला परिणाम असलेला बघायला मिळतो. ठीक आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. म्हणजेच काय बघा, फर्टिलायझेशन होणार आहे आपल्याला माहिती आहे. मग फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे स्पीसीज फॉर्म होतील किंवा आपण त्यांना बोलतो की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होतील त्यांना काय म्हटलं जातं, स्पीसीज. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते, म्हणजेच त्याला काही जॉग्राफिकल कंडिशन पण त्या ठिकाणी असणं गरजेचे आणि त्याच्यावरून आपल्याला ते वाढताना बघायला मिळतात. त्यांचा आहार बघा, विहार महत्वाचा आहे. फलन क्षमता आपण म्हणतो, रिप्रोडक्टिव्ह काळ किंवा आपण पिरियड बोलतो, समागम काळ, इत्यादी सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या असलेल्या बघायला मिळतात. आणि त्यामुळेच जातीची जी वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला टिकून राहिलेली बघायला मिळतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. म्हणजे एखादी पिढी असेल, एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, त्याच्यापासून जर नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये जनुकाचा म्हणजे आपण जीन्सचा खूप महत्वाचा रोल आहे असं आपण सांगत असतो. तसेच बघा, भौगोलिक वा पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल, जाती उद्भव हे आपल्याला झालेलं बघायला मिळतं. म्हणून स्पेसिएशन हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट. आता सगळ्यात महत्वाचा आणि या धड्यामधला शेवटचा भाग म्हणजेच काय बघा, मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती झाली कशी, मानव तयार झाला कसा. बघा, अगोदरच्या काळामध्ये काय म्हटलं जात होतं की काही लोक फक्त आराम करायचे, फक्त खायचं प्यायचं झोपायचं आणि पूर्ण त्या म्हणजे गुहेमध्ये राहायचं, जंगलामध्ये हिंडायचं, कंदमुळे खायचे. त्याच्यानंतर बघा मोबाईलचा शोध लागला. म्हणजे एवढ्या सगळ्या मोबाईलनं कितीतरी वेळ लावले लोकांना आणि मोबाईलमुळे कितीतरी गोष्टी आपल्याला काय आता झालेल्या बघायला मिळतात की चिडचिड होणं, स्ट्रेस निर्माण होतं, ह्या कितीतरी गोष्टी आपल्याला आज अनुभवायला मिळतात. मग अगोदरचं जीवन किती छान होतं, ज्यावेळेस अश्मयुगामध्ये ना अभ्यासाचं टेन्शन, ना खाण्याचं टेन्शन, ना पिण्याचं टेन्शन, ना होमवर्कचं टेन्शन, ना क्लासेसचं टेन्शन, कोणत्याही प्रकारचं आपल्याला अश्मयुगामध्ये कशाच प्रकारचा त्रास नव्हता. फक्त कंदमुळे खाणे, गुहेमध्ये झोपणे, प्राण्यांची शिकार करणे, ऐस पैस राहणे, कोणत्याही प्रकारचा होमवर्क नाही, स्ट्रेस नाही. आता मात्र बघा, एवढ्या सगळ्या आधुनिक टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहेत तरी पण आपण स्ट्रेसफुल आहे, आपल्या जीवनामध्ये ताणतणाव आहे. याची कारणे आपल्याला खरं तर जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आधुनिक काळापेक्षा प्राचीन काळच बरा आहे असं आपल्याला म्हणावं लागतंय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला याच्यावरती विचार करावा लागणार आहे की सगळ्यात चांगल्या गोष्टी महत्वाच्या कोणत्या आहेत, नक्की मानवाची क्रांती झाली कशी. सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या माकडानं माणूस व्हायचं ठरवलं असेल बरं, त्याला वाटलं असेल की आता आपण माणूस बनावं, माणसाप्रमाणे ताठ चालावं, उभं राहावं, बोलावं, काम करावं. कोणाला वाटलं असेल बरं, बऱ्यापैकी सांगतात की आपण हे माकड वंशी आहोत. पण ज्या माकडाने स्वतःमध्ये म्हणजे जो सजीव होता, ज्याने त्याच्यामध्ये बदलच करून घेतला नाही, तो माकडच राहिलेला आहे, अजूनही माकडच आहे. पण ज्या सजीवांनी आपल्यामध्ये बदल केला त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला निर्माण झालेल्या बघायला मिळतात. त्यामुळे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की आपण बोलतो की आपले पूर्वज माकड होते, तर जे सजीव होते त्यांनी त्यांच्यामध्ये बदल केला म्हणून आपण त्या ठिकाणी आता मानवी रूपामध्ये असलेलो बघायला मिळतो. बघा, जर आपण या ठिकाणी आलो, ह्युमन इव्हॉल्युशन बोललं जातं. उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवापासून आज ज्ञात असलेले जैवविविध्याची अडचण आपल्याला त्या ठिकाणी जडणघडण झालेली दिसते.
बघा, यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे आपल्याला बघायला मिळेल. सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी अखेरचे डायनासोर आपल्याला नाहीसे झालेले बघायला मिळतात. कोण? डायनासोर. मग बघा, डायनासोर का बरं असे असतील, आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी, किती, 7 कोटी वर्षांपूर्वी आपल्याला डायनासोर आपल्या या पृथ्वीवरून नष्ट झालेले बघायला मिळतात. मग याची जबाबदारी कुणाची? कारण त्या काळी आता आपल्याला डायनासोरच नाही, काही दिवसांनी पशु पक्षी असतील ह्यांची चित्रे सुद्धा आपल्याला किंवा यांना दाखवायला आपल्याला चित्रांचा उपयोग करावा लागणार आहे. आपल्याला निसर्गामध्ये हे पशु आणि पक्षी दिसणार नाहीत. याच्यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार आहे की आपल्यामुळे जे काही प्रदूषण होतंय, रेडिएशन्स होत आहेत, यामुळं प्राण्यांची आणि पशु पक्ष्यांची आपल्याला संख्या कमी झालेली बघायला मिळते. याच्यावरती कुठेतरी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि उपाययोजना लवकरात लवकर राबवणं गरजेचं आहे. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं ठरतं. मग बघा काय की 7.5 कोटी वर्षापूर्वी आपल्याला अखेरचे डायनासोर नाहीसे झालेले दिसतात. तेव्हा बघा, माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्युर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावे. मग त्या काळी पण काही लेमर सारखे आपल्याला प्राणी दिसायचे. म्हणजेच की माकड तयार होण्याच्या अगोदरची जी फेज असते आणि तो जो ॲनिमल तयार झाला त्याला लेमर म्हटलं जात होतं. ओके. 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. कुठल्या शेपट्या नाहीशा झाल्या? बघा, 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या आपल्याला नाहीशा झालेल्या बघायला मिळतात. बघा, त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. म्हणजे काय झालं की शेपटी तर नष्ट झाली पण मेंदूचा आकार त्या ठिकाणी वाढलेला बघायला मिळतो. आणि हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि एप सारखे प्राणी झाले. होते कसे? लेमर सारखे. आणि त्यांचंच कन्व्हर्जन कशामध्ये झालं? एप मध्ये झालं. कालांतराने हे सुरुवातीचे एप सारखे, त्याला आपण एप म्हणजेच काय बोलतो, कपी प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि अखेर गिबन आणि ओरांग मध्ये त्याचे आपल्याला रूपांतर झालेले बघायला मिळते. कुठं पोहोचले? बघा, म्हणजे आपल्याला कळाले की एप सारखे तर होते, मग म्हणजेच लेमर सारखे होते, एप मध्ये कन्व्हर्जन झालं, पोहोचले कुठं? दक्षिण आणि आग्नेय आशियात. आणि त्यांचं जे रूपांतर आपल्याला गिबन आणि ओरांग मध्ये झालेले बघायला मिळते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, जे उरलेले होते, म्हणजे आता ज्याचं रूपांतर गिबनमध्ये आणि ओरांगुटानमध्ये झालं त्यांना आपण सोडून देणार. पण जे उरलेले प्राणी होते, एप सारखे आपल्याला दिसत होते, आफ्रिकेतच राहिले ते बिचारे. आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपॅन्झी, कोण? चिंपॅन्झी आणि गुरिला आपल्याला उदयास आलेले बघायला मिळतात. बघा, आफ्रिकेत जे प्राणी राहिले होते, जे स्थलांतर काहींनी केलं, जे आफ्रिकेतच राहिले, त्यांच्यापासून चिंपॅन्झी आणि गुरिला आपल्याला तयार झालेले बघायला मिळतात. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी एपच्या काही प्रजातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांनी हाताचा अधिक उपयोग करावा लागे. म्हणजे आता बऱ्यापैकी त्यांना काय कळायला लागलं की हात आणि पायाचा वापर व्हायला लागला, हातांची साईज वाढायला लागली, पंजा पसरट व्हायला लागला आणि त्यामुळे वेगवेगळी कामेही ती करू शकत होते. बघा, आपल्याला या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. जर त्याचा विचार आपण केला तर आपल्याला माहिती आहे की लेमर सारखे प्राचीन काही प्राणी आपल्याला दिसत होते 7 कोटी वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर जर आपण विचार केला, इजिप्तोपिथेकस आहे, 4 कोटी वर्षांपूर्वीचा आपण विचार करूया. त्याच्यानंतर ड्रायोपिथेकस आहे. याच्यानंतर रामापिथेकस त्यांना का म्हटलं जात असेल बरं? रामापिथेकस, भाई रामभाऊ पहिल्यांदा प्यायचे म्हणून त्यांना काय म्हटलं? रामापिथेकस. लक्षात ठेवा. आणि आपण ऑस्ट्रलोपिथेकसचा जर विचार केला तर आपल्याला ते 40 लाख वर्षांपूर्वी उदयास आलेले बघायला मिळतात. यांनाच आपण बोलतो स्किल्ड ह्युमन बिंग. काय बोलतो? स्किल्ड ह्युमन बिंग. मग हेही आपल्याला 20 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेले बघायला मिळतात. आणि काहींचे बघा आपल्याला ताठर चालणारा माणूस, म्हणजे असं असेल एकदम ताठ चालणारा माणूस, बरोबर आहे. तर याचा जो उदय आलेला आपल्याला बघायला मिळतो हो असेल ताठ चालणारा 15 लाख वर्षांपूर्वी. आणि 1.5 लाख वर्षांपूर्वी कोण आलेला होता? कोण आलेला होता? निअँडरथल मॅन असेल. आणि फायनली बऱ्यापैकी जो टेक्नॉलॉजीचा किंवा शेवटचा जो ह्युमन बिंग आहे
जो डेव्हलप झालेला होता त्याला बोलतात क्रो मॅग्नन मॅन, जे की 50,000 वर्षांपूर्वी आपल्याला अस्तित्वात आलेला बघायला मिळतो. अशा पद्धतीने आपण हे ह्युमनची रेंज लक्षात ठेवू शकतो. बघा, कोरड्या हवेत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. म्हणजेच काय बघा, की हवामान कोरडं व्हायला लागलं, जंगलतोड व्हायला लागली, पाऊस कमी पडायला लागला आणि याचाच परिणाम काय झाला, की जे झाडावर राहणारे एप होते त्यांना खाली जमिनीवरती वास्तव्य करावं लागलं. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. म्हणजे अगोदर झाडावरती ते होते, मग नंतर झाडावरती उड्या मारत होते. जसे ते जमिनीवरती आले तसे त्यांना कळायला लागलं की आपल्याला काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही. मग कधी कधी उभा राहावं लागायचं. मग त्यांना ताठ मान करून समाजामध्ये वावरावं लागलं. त्या काळी समाज होताच कुठे, परंतु तरीही ताठ मानेने ते जगत होते. तेव्हा बघा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. बघा, आपण जरी असे ताठ उभे राहिलो तरी आपल्याही हाताने आपण कोणतंही काम करू शकतो. हे हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानवसदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी आपल्याला अस्तित्वात आलेले बघायला मिळतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, पुढे काय विचारलंय बघा, की सगळ्यात पहिल्यांदा अशा ह्युमन बिईंगची नोंद झाली. मानव सदृश प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे, ती आहे आफ्रिकेतील आणि उत्तर भारतातील, ज्याचं नाव आहे रामापिथेकस. रामापिथेकस का बोलले, की सगळ्यात पहिला माणूस असेल मग आफ्रिका आणि उत्तर भारतातील, कारण रामा हा पहिल्यांदा पीत होता म्हणून त्याला बोललं गेलं रामापिथेकस, असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, याच्यावरतीही क्वेश्चन विचारले जातात. या एपची पुढे हा एप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत याचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो. खूप महत्वाची गोष्ट आहे बघा, की मानवी मेंदूमध्ये होत असलेला विकास. मग बघा, आपल्याला मेंदूची आपल्याला साईज त्या ठिकाणी वाढलेली बघायला मिळते. मेंदू आपल्याला डेव्हलप झालेला बघायला मिळतो आणि बऱ्यापैकी ते व्यक्ती आपल्याला हुशार असलेले बघायला मिळतात. ठीक आहे. सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी मानवसदृश प्राण्यांची रचना, त्याला बोलतात, म्हणजेच आपल्याला माहिती आहे की होमो, हे काय बघा, होमो एक जीनस आहे ज्याचा आपण काय करू शकतो, म्हणजे वेगवेगळे निअँडरथल मॅन आहे, इरेक्टस आहे, सेपियन वगैरे, आपल्याला ती प्रजाती आपण सांगू शकतो. या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा. म्हणजे अशा प्रकारे सांगण्यात आलं की स्किल्ड ह्युमन बिईंग तयार झाला, कुशल मानव तयार झाला, त्याच्यामध्ये वेगवेगळे गुणवैशिष्ट्ये तयार झाली आणि तो स्वतः कार्यान्वित राहायला, कंटिन्युअस काहीतरी कार्य करत होता. आणि यांचा वावर आपल्याला कुठं असलेला बघायला मिळतो, आशिया खंडामध्ये. मग चीन असेल किंवा आपल्याला इंडोनेशियामध्ये बऱ्यापैकी त्यांचा वास्तव्य असल्यास बघायला मिळते. ठीक आहे. बघा, हा प्राणीच किती छान आहे बरं, आपलं खूप छान नाव काय बघायचं, निअँडरथलमॅन. निअँडरथलमॅन एकदम छान, आपल्याला बिचारा एकदम शांत आहे असं आपल्याला बघायला मिळतोय. गुहेमध्ये वगैरे तो राहत होता. जवळजवळ 1 लाख वर्षांपर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली. म्हणजे बघा, की ज्यावेळेस तो ताठ उभा राहायला लागला त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या मेंदूमध्ये घर करू लागले. म्हणजेच त्या ठिकाणी मेंदूचा त्याचा विकास होत राहिला आणि आपल्याला त्या ठिकाणी मग अग्नीचा शोध आपल्याला लागलेला बघायला मिळतो. आपल्याला माहिती आहे की अगोदरच्या काळामध्ये अग्नी जर निर्माण करायचे असेल तर त्या ठिकाणी गारगुटीचे दगड एकमेकांवरती घासले जात होते आणि अग्नी त्या ठिकाणी जंगलामध्ये तयार केला जात असायचा. सुमारे 50,000 वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव, म्हणजेच आत्ताचे आपण होमोसेपियन, बुद्धी आहे का आपल्याला, असेल तर आपण होमोसेपियन, नाही तर आपण निअँडरथल मॅन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता. त्यामुळे खूप आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे होमोसेपियन. बघा, निअँडरथल मानव याच्यावरती खूप IMP प्रश्न असतात बघा.
निअँडरथल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50,000 वर्षांपूर्वी क्रो मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिले. सगळ्यात पहिला बुद्धिमान प्राणी बघा आपल्याला जर लक्षात ठेवायचंय, सगळ्यात पहिल्यांदा बुद्धिमान प्राणी कोणता होता, काय नाव आहे त्याचं बघा, निअँडरथल मॅन, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. बुद्धिमान मानव म्हटलं गेलं त्याला. आणि 50,000 वर्षांपूर्वी जो तयार झालेला होता मानव त्याला बोलतात क्रो मॅग्नन. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. जर आपण उत्क्रांतीमध्ये विचार केला तर मानव हा सुमारे 10,000 वर्षांपूर्वी शेती करू लागला होता. आणि शेतीचं महत्त्व आपल्याला अनन्यसाधारण असलेलं बघायला मिळतं प्राचीन काळापासून. मग जर आपण असा विचार केला की आता शेतीचं महत्त्व कमी झालेलं आहे का, तर जर खरंच विचार केला तर आपल्याला शेतीचं नाही पण शेतकऱ्याचं महत्त्व कमी झालेलं बघायला मिळतं. मग शेतीचं महत्त्व आहे का, तर आहे. आता जो आपण पाहतो की AI असेल, AIने जर मला सांगा सगळी कामं होत असतील, डिकोड करायचं असेल किंवा ज्या काही कोडिंग करायचे असतात या जर AI करत असेल तर नक्कीच त्या कंपनीमध्ये म्हणजे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये लागणारे मनुष्यबळ असणारे ते कमी होणार आहे. आणि मग शहर जर आपण बघितलं तर बघा फक्त की पैसे कमवणारं साधन आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण शहरामधून गावाकडे कितीतरी लोंढे आपल्याला येताना बघायला मिळतात. मग भविष्यामध्ये जरी आपण विचार केला आणि आता शेतीमध्ये तर चपाती तरी AI बनवणार नाही, किती जरी गोष्टी AI करत असेल तर आपल्याला भाकरी मात्र आपल्यालाच बनवावी लागणार आहे आणि ती शेतीतूनच मिळणार आहे. आणि शेतीमधून जे शेतकरी सोनं पिकवतो त्याला सध्या आपल्याला व्हॅल्यू बघायला मिळत नाही, पण काही दिवसांनी मात्र आपल्याला याचं मोल कळाल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातामध्ये वेळ आहे तोपर्यंत आपल्याला शेतीवरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण गावाकडची तरुण पिढी जर शहरामध्ये गेली तर बऱ्यापैकी वयस्कर लोकच शेती करतात. मग त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं तेवढ्या प्रकारे ज्ञान अवगत आहे का याचाही विचार करणं गरजेचं आहे. मग तरुण पिढीने जर शेतीवरती फोकस केला, लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न मिळवू शकणार आहे. शेतीचा विकास, शेतीच्या विकासाबरोबर गावाचाही विकास होणार आहे आणि याकडे सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली खेडे, आपली गावे आणि आपला देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, आपल्याला हे लक्षात ठेवायचंय. जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाहती वसवल्या, मग संस्कृतीचा विकास झाला. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहास सुरुवात झाली. मग बघा जर आपण विचार केला 5,000 वर्षांपूर्वी कशाचा शोध लागला, लिहिण्याच्या कलेचा. सुमारे 400 वर्षांपूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रज्ञांचा उदय आपल्याला झालेला बघायला मिळतो. आणि 200 वर्षांपूर्वी आपल्याला इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालेलं बघायला मिळतं, त्यालाच आपण बोलतो औद्योगिक क्रांती. आणि आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत तरी अजून मानव वंशाच्या मुळांचा तपशील नक्की कसा आहे हे आपल्याला पडलेलं अजूनही कोड आहे की मानव तयार झाला कसा, पहिला सजीव आला कुठून, पहिला मानव आला कुठून, असे खूप सारे अजूनही आपल्याला प्रश्न पडतात. परंतु बोर्ड एक्झामचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर हा आपल्याला असलेला बघायला मिळतो. खूप महत्त्वाचा आहे, खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपल्याही ज्ञानामध्ये तो भर टाकणाऱ्या गोष्टी आहेत. अशा प्रकारे आपला पहिला धडा ज्याला आपण बोलतो अनुवंशिकता आणि उत्क्रांती हा आपला संपलेला आहे. आय होप आपल्याला हे समजलेलं असेल. तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहा. ओके, आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि शेअरही करायला विसरू नका. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागामध्ये, दुसऱ्या चॅप्टरमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला चॅनल लर्न विथ तुषार. ओके, ठीक आहे, चला पुन्हा भेटूया.